नाशिकमधील धरणामधून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली. अशातच गंगापूर धरणातून सुद्धा पाणी सोडण्यात आलंय. गंगापूर धरणातून जायकवाडीत पाण्याचा विसर्ग केला जात असून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्यात. ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि रत्नागिरीमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान खात्यानं 27 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलाय. घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये सुद्धा रिमझिम पाऊस झालाय. तसंच भांडूप, मुलुंड परिसरात सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मालवणमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सध्या मालवणमध्ये अनेक विकास कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आणखी 8 दिवस 20% पाणी कपात सुरू राहणार असल्यामुळे सिडको मंडळानं या दरम्यान रहिवाशांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी 100 रुपये दरानं 1 टँकर पाणी देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 27 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्यानं पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. यामध्ये सर्वाधिक झळ ही सिडको वसाहतीमधील नागरिकांना बसणार आहे. धाराशिव जिल्ह्यात पाऊस न पडल्यानं काही भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बेमळी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. खासगी ठिकाणी 3 रुपये घागर असं पाणी मिळतंय. त्यामुळे प्रशासनानं पाणी टँकर सुरू करावा अशी मागणी होती. धाराशिवमध्ये विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेले नाहीत. त्यामुळे नोव्हेंबरमध्येच अनेक भागातील विहिरींनी तळ गाठलाय. जिल्ह्यातील 16 प्रकल्प कोरडे पडलेत तर 111 प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्हा दुष्काळाच्या गडद छायेखाली असल्याचं स्पष्टपणे दिसू लागलंय. जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यात यंदा कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली असून त्यात बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय. बोंड पूर्ण निघत नसल्यानं मजुरीला परवडत नाहीत आणि यंदा कापसाला अद्याप चांगला भाव मिळालेला नाही. त्यामुळे हरताळा आणि सालबर्डी परिसरात फरदड न ठेवता कापसावरती नांगर फिरवताना शेतकरी दिसतायत. बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे आरोपींचं अटक सत्र सुरू आहे. यात जिल्हा कारागृहात सर्व कैद्यांची रवानगी केली जात असल्यामुळे जिल्हा कारागृह हाऊसफुल झालंय आणि 161 क्षमता असलेल्या जिल्हा कारागृहात 475 कैदी असून त्यामुळे कारागृह प्रशासनाचं व्यवस्थापन देखील अपुरं पडतंय. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी गोव्यात 4 बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी 2 बोटी डिसेंबरपासून सेवेत दाखल होणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर अंतर केवळ 1 तासात पार करता येईल आणि या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडं आकारलं जाणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल आगारातून 10 नवीन विद्युत वातानुकूलित 1 मजली बस प्रवर्तित करण्यात येत आहेत आणि या बसेस मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीज संग्राही केंद्र या दरम्यान धावण्यास सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकी तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई ॲडव्हान्स परीक्षा 26 मे रोजी 2 सत्रात होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 21 ते 30 एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. परीक्षेची अंतिम उत्तर तालिका आणि निकाल 9 जूनला प्रसिद्ध होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुकानं आणि आस्थापनांवरती मराठीत पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरपासून महापालिकेची धडक कारवाई सुरू होणार आहे. या कारवाईसाठी पालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांचं पथक सज्ज ठेवलंय. तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात पार्किंगच्या प्रश्नामुळे भाविक त्रस्त झाले. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र भाविकांना पार्किंगचा त्रास सहन करावा लागतोय आणि अनेक तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर देशातील बाजारात सोयाबीनला 4,900 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशातील बाजारातील स्थिती पाहता सोयाबीनच्या भावात 100 रुपयांपर्यंतचे चढ उतार सुरूच राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावलेत आणि बाजारातील कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. सध्या कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात देशातील बाजारात कापसाची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे.
राज्यातील बाजारात जिऱ्याच्या भावात घसरण झाली आहे. भाव कमी झाल्यानंतर जिऱ्याला मागणी वाढली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला प्रति क्विंटल 41,000 ते 43,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. जिऱ्याचे भाव पुन्हा सुधारू शकतात असा अंदाज जाणकारांचा आहे. मक्याच्या भावात मागील आठवड्याभरात क्विंटल मागे 25 रुपयांची सुधारणा झाली. सध्या मक्याला 1,900 ते 2,125 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मक्याला उद्योगांकडून मागणी सुधारण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज जाणकारांचा आहे. हळदीच्या भावात मागील आठवड्याभरात काहीशी सुधारणा झाली आणि बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा 50 ते 60% कमी दिसतेय. सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 11,000 रुपयांचा भाव मिळतोय. यंदा देखील हळदीची लागवड कमीच आहे, त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव इथे शेतकऱ्याच्या शिवारातील 120 केळ्यांचे खोडे अज्ञात माथे फिरून उपटून फेकले. त्यामुळे शेतकरी भागवत पाटील यांचं 25,000 रुपयांचं नुकसान झालंय आणि या संदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय. बेस्टच्या ताफ्यात आता आणखी 5 डबल डेकर आणि 10 एकमजली बस गाड्या समाविष्ट होणार आहेत. डबल डेकर बस मार्ग क्रमांक A115 वरती कार्यान्वित होतील, तर एकमजली बस गाड्या A351 बस मार्गावरती मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीज संग्राही केंद्र माहुल दरम्यान चालवले जाणार आहेत. मेल आणि एक्सप्रेससह उपनगरीय रेल्वे गाड्या तसंच रेल्वे स्थानकावरील टीव्ही आणि स्थानक परिसरात होर्डिंगवरती झळकवण्यात आलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून मध्य रेल्वे मालामाल झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेनं जाहिरातींमधून 54 कोटी 51 लाख रुपयांचा महसूल गोळा केलाय. सिनेट निवडणुकीसाठी नव्यानं सुरू केलेल्या मतदार नोंदणीची मुदत 30 नोव्हेंबरला संपणार आहे. नोंदणीसाठी अवघे 4 दिवस शिल्लक असतानाही पदवीधरांकडून मतदानासाठी फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. सिनेट निवडणूक प्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून मतदार नोंदणीला मुदतवाढ न देता 30 डिसेंबरला सिनेट निवडणूक जाहीर करण्याची मागणी याचिकाकर्ते अॅडव्होकेट सागर देवरे यांनी केली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती सूचना फलक लावावेत अशी मागणी आरटीओनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. राज्यात गेल्या वर्षी 33,383 अपघात झाले, यामध्ये 15,224 जणांचा बळी गेलाय. काकांच्या मदतीनं भावानं वहिनीची गळा आवळून हत्या केली असल्याची घटना अकोल्यात घडली. पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचा भावानं काकाच्या मदतीनं गळा आवळला. यात विवाहितेचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तब्बल 7,16,000 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून हा गुटखा कुठून आणला होता आणि कोणाला विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता याचा पोलीस तपास करतायत. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहेत. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत 14 गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. या ठिकाणी कुठलाही अपघात घडू नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनं 14 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामध्ये नागपूर ते सीएसएमटी 3, सीएसएमटी मुंबई ते दादर ते सेवाग्राम अजनी नागपूर 6, कलबुर्गी ते सीएसएमटी 2, सोलापूर ते सीएसएमटी दरम्यान 2 आणि अजनी ते सीएसएमटी 1 अशी विशेष गाडी धावणार आहे. बारामतीमध्ये आज फुल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 42 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटर तसंच 5 किलोमीटर फन रन स्पर्धेकरता अनेकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाला. बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार इथे संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज यांच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे देशभरातून लाखो भाविक भक्त हे कपिलधारमध्ये दाखल होत आहेत. या निमित्तानं मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आणि लाखो विद्युत दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघालाय. संजय शिरसाट यांना सरकार टिकावं वाटतं, परंतु ते म्हणजे आपल्या मंत्रिपदासाठी, लोकांच्या हितासाठी नाही असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. संघर्ष यात्रेनिमित्तानं रोहित पवारांनी परभणी जिल्ह्यात प्रवेश केला आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. संविधानिक पदावरती असून सुद्धा 2 समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं जात असल्याबद्दल त्यांनी सरकारवरती निशाणा साधला. श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असं मत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केलं. मी सुद्धा आरक्षणामुळे स्कॉलरशिप घेत होतो आणि जेव्हा त्याची गरज नाही असं वाटलं तेव्हा ती मी सोडून दिली असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सरकारनं कबूल केलं असेल तर ते त्यांनी द्यायला हवं असंही ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येईल असं वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलं. सरकारनं माझा फॉर्म्युला स्वीकारला तर 24 डिसेंबरच्या आतच मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्याद्वारे पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या मेळाव्याला उपस्थित असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत होत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली असून त्यांनी या कामाचा दर्जा देखील तपासला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून जास्तीत जास्त झाडं कशी लावावीत, त्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केलं. भुसावळ तालुक्यात 14,000 कुणबी नोंदी आढळून आल्यात. कर्मचाऱ्यांनी दस्तावेज आणि हक्क नोंदणी पत्रक तपासात या नोंदी शोधून काढल्यात. यासाठी 1948 ते 1967 ची हक्क नोंदणी आणि पत्रक तपासण्यात आली. या जन्म मृत्यूच्या नोंदीमध्ये शैक्षणिक कागदपत्रांमधून 8,702 कुणबी नोंदी आढळल्यात. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा तीर्थक्षेत्र अक्कलकोटहून सोलापूरकडे मोठ्या उत्साहात रवाना झाली. यंदाचे या पालखी परिक्रमेचं 27वे वर्ष असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नीच्या हस्ते पादुका पूजन पार पडलं. ठाकरे गटाचे आणखी एक नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. कोरोना काळात कथित खिचडी घोटाळा झाल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि याच प्रकरणात अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण यांची 5 तास चौकशी झाली. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सगळ्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला. जगात हिंदू हृदय सम्राट एकच आहे तसा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ऑक्सिजन प्लांट आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोमिन छेडाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. कोरोना काळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचं काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचा दावा करून मुंबई महापालिकेची 6 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. मुंबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. म्हाडाकडून 18% चक्रवाढ व्याज आकारलं जातं, त्यामुळे म्हाडानं व्याजदर कमी करावा यासाठी आपण मध्यस्थी करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाजी पार्कातील संविधान सन्मान महासभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक भाष्य केलं. राहुल गांधींनी मला इथे पाठवलं असून तुम्हाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी इथे आलोय असं जाहीर वक्तव्य पटोलेंनी केलं. जळगाव जिल्ह्यातील पाळीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.